Hello everyone, I welcome you in my channel that is English for Learners. For getting my new videos, please subscribe my channel and press the bell icon for notification of new videos. Welcome back again in English online class with Mrs. Kavita Kumbar ma'am from Makve English School and Junior College, Makve. Before going to learn a lesson, we should have a glance the new words of the lesson. Let's see first word. Fierce means violent or aggressive. Second, shipwreck means the destruction of a ship at the sea by sinking. Third, clinging means attach oneself to. Fourth, rescue means to save from dangerous or difficult situation. Fifth, with a heavy heart means sadly. Sixth, set off means began a journey. 7. Oars, a pole with a flat blade used to row or steer boat through the water. So students, today we are going to see from my English book class 8 unit 2.5. Lesson name is A Heroine of the Sea. English and Marathi explanation. Let's see. Let's learn the lesson. A Heroine of the Sea means सागराची नायिका. Around the rocky coast of England stands many lonely lighthouses. मीन्स इंग्लंडच्या खडकाळ किनाऱ्याभोवती अनेक एकटे असे दीपस्तंभ उभे आहेत. लाईट हाऊसेस म्हणजे काय? दीपस्तंभ. या पिक्चरमध्ये तुम्ही बॅक साईडला बघू शकता. लाईट हाऊसचं पिक्चर आहे. द लाईट शायनिंग अक्रॉस द सी वार्म सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक. व्हेन दे सी द लाईट सेलर्स दे टेक देअर शिप फार आउट टू सी. बट समटाइम्स फिअर स्ट्रॉम ड्राईव्ह शिप ऑन टू द रॉक्स. त्यांचे समुद्रावर चमकणारे प्रकाशझोत म्हणजेच लाईट हाऊसचे समुद्रावर चमकणारे प्रकाशझोत खलाशांना, जे खलाशी जहाजातून जलप्रवास करत असतात, हे जे जलप्रवासी आहेत त्यांना हे प्रकाशझोत म्हणजे हे लाईट हाऊसचे जे प्रकाशझोत आहेत रात्रीच्या वेळी धोकादायक खडकांचा त्यांना इशारा देत असतात. आणि हे जे दिवे आहेत हे दिवे पाहिल्यानंतर ह्या जलप्रवास करणारे जे खलाशी आहेत हे आपली जहाजे समुद्रामध्ये दूर घेऊन जातात. पण कधी कधी भयंकर वादळे या जहाजांना खडकांपर्यंत भेलकांडत म्हणजेच वाहत आणतात. दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव्ह गर्ल अँड ऑफ अ शिपरेक ऑन द रॉक्स ऑन वन नाईट इन 1838. या ठिकाणी दोन न्यू वर्ड्स दिलेले आहेत, फिअर्स अँड शिपरेक. तर शिपरेक मीन्स काय? तर विध्वंस, जहाजाचा नाश. आणि फिअर्स म्हणजे काय? तर भयंकर किंवा उग्र. तर या ठिकाणी ही जी गोष्ट आहे 1838 सालच्या रात्री घडलेली ही गोष्ट आहे. एका शूर मुलीची आणि खडकावरील एका जहाजबोटीची ही एक अतिशय सुंदर अशी कथा आहे. ग्रेस डार्लिंग वॉज अ डॉटर ऑफ लाईट हाऊस कीपर. तर या शूर मुलीचं नाव आहे ग्रेस डार्लिंग. तर जो लाईट हाऊस कीपर आहे म्हणजे दीपस्तंभाचा जो रखवालदार आहे याची कोण आहे? मुलगी आहे. शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस. तर ही जी मुलगी आहे तिचं सारं आयुष्य तिनं गावा शहरापासून दूर अशा एकाकी दीपस्तंभामध्ये तिनं आपलं जीवन घालवलेलं आहे. फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज देर वॉज नॉट इवन अ विलेज नियर द होम. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे. आता या ठिकाणी त्यांच्या घराजवळ एकही गाव नव्हते. एवढंच नव्हे तर त्यांच्या सर्वात जवळचे शेजारीही कित्येक मैल दूर होते. बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. पण त्यांचे वडील हे खूप हुशार आणि सुशिक्षित होते. त्यांनी आपल्या मुलांना अतिशय काळजीपूर्वक या दीपस्तंभामध्ये म्हणजे लाईट हाऊसमध्ये त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपल्या मुलांना वाढवलं होतं.
Grace and her brothers and sisters were all taught to read and write. ग्रेस आणि तिचे सर्व बहीण भाऊ यांना चांगल्या प्रकारे लिहिता वाचता येत होते. Their father also taught them to be honest and brave and unselfish. त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रामाणिक, निर्भय आणि निस्वार्थीपणा कसा असावा याचं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे. When Grace was 10 years old, the family went to live in the Longstone lighthouse. म्हणजे या ठिकाणी जेव्हा ग्रेस ही 10 वर्षाची होती तेव्हा तिची फॅमिली इंग्लंडमधल्या लॉंगस्टोन या ठिकाणी, या समुद्र ठिकाणी असणारं जे लाईट हाऊस आहे त्या ठिकाणी ते सगळे राहायला गेलेले आहेत. Their new home was on some wild islands near the east coast of England. त्यांचं हे नवीन जे घर होतं ते इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरील कुठल्याशा निर्जन बेटावर होते. The darling children grew up there. डार्लिंग म्हणजे ग्रेसचे वडील, त्यांचं आडनाव काय होतं, डार्लिंग. तर यांची सगळी मुलं या ठिकाणी काय झालेली आहेत, मोठी झालेली आहेत. When they were older, they left their lonely home. आणि या ठिकाणी जेव्हा ही मुलं मोठी झाली तेव्हा त्यांनी हे आपलं एकाकी घर सोडून ते निघून गेलेले आहेत. One by one and found work in the cities. एका पाठोमागे एक अशी ही मुलं घर सोडून शहरामध्ये कामाच्या शोधामध्ये ही मुलं निघून गेलेली आहेत. At last all of them had left the lighthouses. आणि शेवटी सर्वांनी हे लाईट हाऊस जे आहे किंवा दीपस्तंभ आहे हा सोडून ते सगळेजण गेलेले आहेत, फक्त ग्रेस सोडून. Who stayed at home to help her mother and father. फक्त ग्रेसच आपल्या आई वडिलांना मदत करण्यासाठी या लाईट हाऊसमध्ये ती राहिलेली आहे. She had not grown very tall. She was only a little woman, not at all like her father, who was more than 6 feet tall. फक्त ग्रेस आपल्या आई वडिलांना मदत करण्यासाठी मागे थांबली. तिची उंची फारशी वाढली नव्हती आणि ती लहान कुरीस म्हणजे बुटकीच होती. अजिबात तिच्या वडिलांसारखे ते अजिबात दिसायचे नाही, कारण ते चांगले जवळजवळ 6 फुटापेक्षा जास्त उंच होते. On the night of September 6, 1838, a terrible storm was blowing. Grace was used to storms. She herself was warm and safe in the big lighthouse. But she was always unhappy about the poor sailors who were at sea in the storm. 6 सप्टेंबर 1838च्या त्या रात्री भयंकर वादळ घोंगावत होते. ग्रेसला वादळांची सवय होती. ती स्वतः त्या मोठ्या दीपस्तंभामध्ये आरामात सुरक्षित होती, पण तिला नेहमीच वादळात सापडलेल्या समुद्रातल्या बिचाऱ्या खलाशांसाठी तिला वाईट वाटत असते. She did not know that terrible thing was happening that night. त्या रात्री काहीतरी भयंकर घडणार आहे याची तिला कल्पना सुद्धा नव्हती. That night a ship was wrecked upon the rock. त्या रात्री एक जहाज खडकावर आदळून फुटले होते. Grace and her parents did not hear the sound of the crash. The noise of the wind and the waves was too loud. ग्रेस आणि तिच्या आई वडिलांना त्या धडकेचा आवाजही ऐकवला नाही. एवढंच नव्हे तर वाऱ्याच्या आणि लाटांचा आवाज इतका अतिप्रचंड होता की त्यांना दुसरे काहीही ऐकू येत नव्हते. But a ship called Forfarshire had hit the rocks a mile away from the lighthouse. Most of the passengers were drowned, but 9 men and women were able to climb onto the rock. The wind nearly blew them into the sea as they clung to the bare rock. पण फॉर्फशायर नावाचे ते एक गलबत म्हणजे एक जहाज दीपस्तंभापासून मैलभर अंतरावरच खडकावर आपटलं होतं. बरेचसे प्रवासी पाण्यामध्ये बुडाले होते, पण काही पुरुष आणि स्त्रिया मिळून 9 जण मात्र खडकावर चढू शकले होते. ते छोटंसं बेटावर ते चढू शकले होते. वाऱ्याने त्यांना समुद्रात जवळपास फेकलेच होते, पण ते कसे बसे त्या खडकाला लगटून चिटकून राहिले होते. In the distance they saw the warm light of the lighthouse, but of course their shouts and screams were not heard. All night they clung in the storm.
बरेचसे प्रवासी बुडाले होते. वाऱ्याने त्यांना समुद्रात जवळपास फेकलेच होते, पण ते कसेबसे त्या खडकाला लगून चिकटून थांबले होते. दूरवर त्यांना दीपस्तंभाचा उबदार दिवा दिसत होता, पण त्यांच्या आरोळ्या आणि किंकाळ्या त्या दीपस्तंभापर्यंत अर्थातच ऐकू जात नव्हत्या. ते रात्रभर तसेच त्या वादळात खडकाला धरून राहिले होते. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock, Grace was dressing. She looked out of the window and saw the storms were still blowing. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता ग्रेस तयार होत होती. तिने खिडकीबाहेर पाहिले तर अजूनही वादळ घोंघावत होते. She looked out her window and saw the storm was still blowing. Suddenly she stopped. Wasn't there something on the distant shore? Calling her father, she looked again. Yes, there were certainly people clinging on the rocks, but they were half under the sea. पण अजूनही वादळ घोंघावत होते. अचानक ती थबकली. दूरवरच्या खडकांवर काहीतरी दिसत तर नव्हते. पुन्हा नीट पाहत तिने वडिलांना हाक मारली. हो, नक्कीच काही माणसे तिथे खडकांना लटकलेली होती, पण ती अर्धी समुद्रामध्ये बुडालेली होती. We must rescue them before they are drowned, cried Grace. We must do something. Will you ever sleep again, father, if they die? ते लोक बुडायच्या आत आपण त्यांना वाचवलं पाहिजे. ग्रेस अशी जोरात ओरडली. आपण काहीतरी केले पाहिजे बाबा. ते लोक मेले तर तुम्ही पुन्हा शांतपणे झोपू शकाल का? William Darling was a brave old man, but he shook his head. It is hopeless, he said. We can do nothing. How can I row a boat by myself through this waves? If only I had another man here to help me. या ठिकाणी ग्रेस ओरडली होती की आपण काहीतरी केले पाहिजे. ते लोक जर मेले तर तुम्ही शांतपणे झोपू शकाल का, अशी ते आपल्या बाबांना म्हणाली होती. विल्यम डार्लिंग हे खूप शूर गृहस्थ होते, पण त्यांनी आपले डोके हलवले. काही उपयोग नाही या अर्थाने. ते म्हणाले, आपण काही करू शकत नाही. मी स्वतःच या लाटांमधून नाव कशी वलवत नेणार आहे. एखादा पुरुष माझ्या मदतीला असला तर आय कॅन हेल्प यू फादर, क्राईड ग्रेस. या ठिकाणी ग्रेस म्हणते, मी तुम्हाला मदत करीन बाबा. ती जोरात ओरडते आणि म्हणते, बाबा मी तुम्हाला मदत करेन. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कांट आय? आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. यू अँड आय have often rowed together. We can reach those unfortunate people. मलाही एका पुरुषा इतकीच चांगली नाव वलवता येते, हो की नाही? मी लहान असले तरी कणखर आहे. तुम्ही आणि मी अनेकदा एकत्र वल्लवले आहे. आपण त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मिसेस डार्लिंग was with her husband and daughter at the window. No, no, she exclaimed. How will it help those poor people if you are drowned? You cannot row in this storm. Do not try. A girl like you, Grace, cannot do a man's job. Let us pray for them. Husband, God will help them. Perhaps, but we cannot. मिसेस डार्लिंग म्हणजे ग्रेसची आई. मिसेस डार्लिंग पती आणि मुलींसमोर मुलगीबरोबर खिडकीमध्ये उभ्या होत्या. नाही नाही, त्या ओरडल्या. तुम्हीच बुडालात तर त्या बिचाऱ्या लोकांना कशी मदत होणार? या वादळात तुम्ही वलवू शकणार नाही. तसा प्रयत्नही तुम्ही करू नका. ग्रेस, तुझ्यासारखी मुलगी एका पुरुषाचं काम करू शकणार नाही. पती आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. देव कदाचित त्यांना वाचवू शकेल, पण आपण नाही. Grace was determined. However, she argued until at last her father agreed. या ठिकाणी नवीन वर्ड आहे डिटरमाइंड, म्हणजे ठाम असणे. ग्रेस मात्र आपल्या विचारावर ठाम होती. वडील तयार होईपर्यंत ती वाद घालत राहिली. Poor Mrs. Darling, with a heavy heart, still praying to get the boat out.
She watched and prayed as they set off. बिचाऱ्या मिसेस डार्लिंगने म्हणजे ग्रेसच्या आईने जड अंतकरणाने त्या दोघांना नाव बाहेर काढण्यास मदत केली. ते निघाले तशी त्यांच्याकडे पाहत ती प्रार्थना करीत राहिली. Anyone who has seen a storm at sea can imagine that journey. The boat went up and down over waves as high as hills. ज्यांनी कोणी समुद्रातले वादळ पाहिले आहे ते त्या प्रवासाची कल्पना करू शकतात. पर्वता एवढ्या उंच उसळणाऱ्या लाटांबरोबर ती नाव वर खाली होत होती. Sometimes it stood on one end, sometimes on the other end. It went up to the top of the windmill, and then down into great valley between the waves. Every time they went down, the boat nearly went under the water. कधी ती या टोकावर बोट व्हायची तर कधी त्या टोकावर उभी राहत होती. एकदा ती एका लाटेच्या पार वरच्या टोकापर्यंत गेली आणि मग लाटांमधलं खोल दरीतून खाली खाली होत राहिली. प्रत्येक वेळी बोटीने खाली येताना ती जवळजवळ पाण्याच्या खाली गेले. But little by little, pulling with all their strength on the oars, they came nearer the rock. पण हळूहळू सगळी ताकद लावून बोट वल्वत ते खडकांच्या जवळ जाऊन पोहोचले. The wind and the rain were so strong that Grace could not see the men and women clinging to the rock. पण वाऱ्याचा आणि पावसाचा जोर एवढा होता की ग्रेसला खडकाला लटकलेले किंवा चिटकलेले ते पुरुष व स्त्रिया दिसू शकत नव्हते. She needed all her strength to hold on the oar, which was bigger than herself. तिला फक्त त्यांच्या मदतीसाठी करत असलेला आक्रोश ऐकू येत होता आणि तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले वल्ले पकडून ठेवण्यासाठी तिला तिची सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती. At last they came close to the rock. आणि शेवटी ते खडकांपाशी पोहोचले. William Darling was able to jump onto the rock, while Grace all alone held 2 men into the boat. या ठिकाणी अखेर ते त्या खडकांपाशी पोहोचले. विल्यम डार्लिंगने खडकावर उडी मारली तर ग्रेसने एकटीने 2 माणसांना बोटीवर धरून ठेवले होते. The 2 sailors from the wrecked ship were able to row. They held the Darling during the long journey back to the lighthouse. तर त्या फुटलेल्या जहाजावरच्या 2 खलाशांना बोट वलवता येत होती. त्यांनी डार्लिंगला परत दीपस्तंभाकडे जाण्याच्या मोठ्या प्रवासात बोट वळवायला मदत केली. Then Grace and the 3 women got out. Old William Darling and the 2 sailors rowed back across the dangerous sea to rescue the 4 men still on the rock. मग ग्रेस आणि तिघी स्त्रिया खाली उतरल्या. वयस्कर विल्यम डार्लिंग आणि ती दोघे खलाशी पुन्हा त्या भयान समुद्रात अजूनही खडकावर अडकलेल्या बाकी 14 पुरुषांची सुटका करण्यासाठी परत गेले. Grace did not have any time to rest now. All that day she was busy helping her mother to warm and feed the rescued passenger. ग्रेसला आता विश्रांतीसाठी अजिबात वेळ नव्हता. तो पूर्ण दिवस सुटका केलेल्या प्रवाशांना आराम देण्यात आणि त्यांना खाऊ घालण्यात आपल्या आईबरोबर व्यस्त होती. After several days, these passengers were able to return to their homes in England. They told the story of the brave girl and her father to family and friends. Suddenly, Grace Darling and her father were famous. त्यानंतर अनेक दिवसांनी हे जे प्रवासी आहेत इंग्लंडला आपापल्या घरी परत जाऊ शकले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्या मित्रपरिवाराला या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची कथा सांगितली. अचानक ग्रेस डार्लिंग व तिचे वडील सुप्रसिद्ध झाले. त्यांच्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रातून छापून आल्या. The story of their heroism was told in the newspaper. Money was raised to help all the lighter people in their dangerous, lonely lives
Grace and her father were given a special reward for their heroism. Poor Grace did not live long after the rescue. She died at the age of 27, but she is still remembered for her unselfish courage. She risked her own life for the others. या ठिकाणी अचानक ग्रेस डार्लिंग व तिचे वडील सुप्रसिद्ध झाले. त्यांच्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रातून छापून आल्या. सर्व दीपस्तंभ राखणदारांचे एकाकी व धोकादायक जीवन सुधारण्यासाठी मदत निधी उभारला गेला. ग्रेस आणि तिच्या वडिलांना त्यांच्या शौर्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आले. कालांतराने बिचारी ग्रेस त्या सुटकेच्या घटनानंतर जास्त काळ काही जगली नाही. अगदी वयाच्या 27व्या वर्षी ती मरण पावली. पण तिच्या निस्वार्थी धैर्यासाठी आजही तिचं स्मरण केलं जातं. कारण इतरांसाठी तिने तिचे आयुष्य काय केले होते, धोक्यात घातले होते. यातून मुलांना आपल्याला खूप चांगली शिकवण मिळते. Students, for seeing my latest videos, please like and subscribe my channel and share it your friends. Thanks for watching. We will meet again in next video. Till then, goodbye.